50 लाखाची माडी होती मित्राची. 50. प्रश्न केला, दादा अरे म्हणे काय कमवलं रे तू? 50 लाखाची माडी कमवली, 4 लाखाचं बाथरूम बांधलं, त्याला चांदीचा कॉक, चांदीचा शावर, 62 लाखाची फॉर्च्युनर दारात लावली. त्यानं सांगितलं, महाराज याच्यासाठी मध्ये कष्ट करावं लागतं, कष्ट. ऐका ऐका, आजपर्यंत प्रपंच करत आलो मायबाप, परमार्थ कधी साधता आला नाही, पण प्रपंच मात्र मोठा केला. चहा घेतला मायबाप आणि मित्राच्या घरून मी निघून गेलो महाराज. 15 दिवसानंतर निरोप आला, ज्या मित्रानं 50 लाखाची माडी दाखवली, 4 लाखाचं बाथरूम दाखवलं, 62 लाखाची गाडी दाखवली, तोच मित्र जगाचा निरोप घेऊन निघून गेला. आले देवाजीच्या मनात, तिथे कुणाचे काही चालना संत सांगतात. ज्यानं 50 लाखाची माडी दाखवावी, 4 लाखाचं बाथरूम दाखवावं, 62 लाखाची गाडी दाखवावी, तो मात्र जगाचा निरोप घेऊन निघून गेलेला आहे. आणि मी पळत पळत त्याच्या बंगल्याच्या समोर गेलो. मायबाप लक्ष द्या माझ्याकडे. 50 लाखाची माडी तशीच उभा आहे, 62 लाखाची फॉर्च्युनर दारात आहे, 4 लाखाचं बाथरूम तसंच आहे, चांदीचा कॉक तसाच आहे, चांदीचा शावर सुद्धा तोच आहे. ऐका ऐका ऐका, 1 तासानंतर एक अँब्युलन्स आवाज करत आली. लोक रडत होती मायबाप, काही गर्दी करून बसली होती. ज्याला ज्याला ह्यानं काय दिलं होतं ते लोक चांगलं म्हणायची, आणि ज्यांना काहीच नव्हतं दिलं ती लोक मात्र याला शिव्या घालायची. लक्ष द्या. अँब्युलन्स आवाज करत आली, 4-5 जण उठले मायबाप, पळत गेले आणि अँब्युलन्स मधलं मडक काढलं. जसं मडक काढलं तसं 50 लाखाच्या माडीत घातलं. चुकतंय का माझं? काय बरोबर आहे? होय कनेरकर, कुठं? अरे 50 लाखाच्या माडीत नाही, मग ओठ्यावरती ठेवलं तुला, ओठ्यावरती. विचार ना बायका पोरांना, विचार ना भाऊ भाऊकीला, विचार ना पाहुण्या रावळ्यांना, अरे किती वेळा बंगल्यावरती चढलास, किती वेळा पाणी मारलं भिंतीवरती, कुठून आणली वीट, कुठून आणली वाळू, कुठून आणलं सिमेंट, किती वेळा त्या गौंड्या बरोबर भांडलास. पण आता मात्र विचारण्याचं सामर्थ्य तुझ्यात राहिलं नाही. तुला आता लेकरांना कुठं ठेवलं तर ओठ्यावरती ठेवलं. 2 तासाचा काळ निघून गेला मायबाप, आणि लोक म्हणले आता मडक ताटलं म्हणे, आंघोळीला चला. आता मड मेल्यावरती ताटायचं, पण आता जिवंतपणे काही मडी ताटतेत. लक्ष द्या माझ्याकडे. लोक म्हणली मड ताटलं, मड ताटलं, आंघोळ घालू, आंघोळ घालू, आंघोळ घालू. 4-5 जण उठली मायबाप. जसं मड उचललं तसं 4 लाखाच्या बाथरूम मध्ये चांदीच्या कॉक खाली नेलं. कनेरकर जागे व्हा, तुम्ही अजून झोपीत आहे. 4 लाखाच्या बाथरूम मध्ये नाही लेका, तुला अंगणात आंघोळ घातली, जिथं रोज कोंबड्या उकारत्यात तिथं. पण तुला मात्र अहंकार होता चांदीच्या कॉकचा, तुला मात्र अहंकार होता चांदीच्या शावरचा लेका. रोज आंघोळीला लायबॉयची साबण वापरायचा, रोज डोक्याला क्लिनिक प्लसचा शॅम्पू वापरायचा. पण ऐक ना, आज मात्र तुला काहीच नाही. लोक म्हटले आता चला, मड्याला आंघोळ घातली, ह्याला कपडे घाला आणि काय करा, मड आता घेऊन चला. 4 मड उचललं, कपडे घातलेलं मड जसं उचललं तसं 62 लाखाच्या फॉर्च्युनर मध्ये. फॉर्च्युनर मध्ये घातलं का चौघाच्या खांद्यावर नेलं. ज्याला रोज तू शिव्या द्यायच्या भाऊकीला, रस्त्यानं जाताना काच मारा मायबाप वरती घ्यायचा, भाऊकीतल्या माणसानं हात केला तर तू ताटायचा, कधी काच खाली घेत नव्हता. पण आज त्याच भाऊकीच्या खांद्यावरती जावं लागलं. 62 लाखाची गाडी तिथंच पडून आहे. महाराज मला कुठं 50 लाखाच्या गाडीत घातलंस, बंगल्यात घातलं जाणार नाही, मला माझ्या सुद्धा गाडीत नेलं जाणार नाही, मला सुद्धा मायबाप 4 लाखाच्या बाथरूम मध्ये आंघोळ घातली जाणार नाही. पण मला ते तत्व कळालं, प्रपंचापेक्षा परमार्थ कधीही श्रेष्ठ आहे, हे तत्व तुम्हाला आणि मला कळालं पाहिजे. विठ्ठल तुमच्या गावात आलोय, जाता जाता एक वाक्य सांगून जाईल बाबा. मला राईट 12 वाजून 5 मिनिटांना पुष्पवृष्टी करायची आहे. जाता जाता ते वाक्य माझं घेऊन जा. ज्या 50 लाखाच्या माडीचा हप्ता तुम्ही बँकेचा आता फेडताय ना बाबा, लक्ष द्या माझ्याकडं. ज्या 50 लाखाच्या
माडीचा हप्ता तुम्ही बँकेचं फेडताय, एक दिवस असा येईल त्याच 50 लाखाच्या माडीमध्ये आपल्याच नातूला विचारावं लागेल एखादी रूम या म्हाताऱ्याला मिळेल का? खरं असेल तर माना हलवा, खोटा असेल तर मला जाताना सांगा महाराज चुकतंय तुमचं. ऐका ऐका ऐका, ज्या 62 लाखाच्या गाडीचा हप्ता तुम्ही फेडताय, अहोरात्र प्रपंच करताय, तुम्ही पंढरपूरला कधी जात नाही, तुम्ही आळंदीला कधी जात नाही, तुम्ही देहूला कधी जात नाही, तुम्हाला संत माहित नाही, तुम्हाला देव माहित नाही, तुम्हाला माळ माहित नाही, फक्त तुम्ही हप्ते फेडताय गाडीचं. त्यांच्यासाठी मला वाक्य सांगायचंय, ज्या गाडीचा हप्ता फेडताय त्याच गाडीमध्ये बसण्यासाठी एक दिवशी तुमच्या सुनच्या तुम्हाला पाया पडावं लागेल. पटलं तर बघा, नाही पटलं तर मला सांगा. हे वाक्य माझं खरं आहे मायबाप. हा, आणि माझं कीर्तन जिवंत असतं, मेलेलं कधीच नसतं. लक्ष द्या, जे आहे ते आहे. कोणीतरी उठावं आणि सांगावं हा 40 लाखाचा बंगला माझा आहे. तो बंगला सुद्धा बाबा त्या दिवशी हसतो. बंगला म्हणतो येड्या, 20 वर्षापूर्वी एक जण असंच म्हणायचं बंगला माझा, बंगला माझा, बंगला माझा. पण 20 वर्षानंतर त्या बंगल्यामध्ये त्याच्या पोरानं त्याचा फोटो सुद्धा ठेवला नाही. अरे म्हणे फोटोचं जाऊ दे, ज्याच्यामध्ये खुपसला तो खिळा सुद्धा नाही. अरे खिळ्याचं जाऊ दे लेका, जिथं खुपसला ते छिद्र सुद्धा दिवाळीला रंगरंगोटीला करताना मुजवून टाकलं. ज्या 50 लाखाच्या बंगल्यामध्ये माझ्या नावचा फोटो नाही, माझा खिळा नाही, माझ्या नावचं छिद्र नाही, मग तो 50 लाखाचा बंगला कोणाच्या बापाचा? द्या प्रश्नाचं उत्तर. मी म्हणत नाही माणसानं पैसा नाही कमवला पाहिजे, कमावला पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी तुकोबऱ्याचं प्रमाण आहे. तुकोबा सांगतात माणसानं धन कमवावं. कोण म्हणतं कमवणे पैसा? जगाच्या पाठीवरती खिशात पैसा असेल तर किंमत आहे, पैसा नसेल तर तुम्हाला किंमत नाही. समाजाचं सोडा, खिशामध्ये पैसा नसेल तर घरातले आम्हाला ओळखत नाहीत बाबा. खरं का खोटं? खरं बोला. समाजाचं कोण घेऊन बसलंय आजकाल? आजकाल समाजासाठी जगणारे लोक कुठं राहिलेत मायबाप? आमच्या खिशात पैसा नसेल तर आमच्या घरातली सुद्धा आम्हाला ओळखत नाहीत मायबाप, ओळखत नाहीत. ज्या दिवशी आमचं चालणं बंद होतं, ज्या दिवशी आमचं बोलणं बंद होतं, ज्या दिवशी आमचे सगळे अवयव थांबतात, त्या दिवशी लोक म्हणतात मेलेलं बरं. आणि जोपर्यंत आम्ही काहीतरी समाजाला देतो, जोपर्यंत आम्ही बायका पोरांना देतो, त्या दिवशी ती आपली असतात. लक्ष द्या माझ्याकडे. देणं एकदा संपलं की संपून जातं मायबाप. दिवाळीचा सण जवळ आला आणि सासूबाईनं तेलाचा डब्बा आणला. सासूबाई सुनेला सांगायची, सुनबाई तेल खूप महाग आहे, कुत्र सांडल, मांजर सांडल, शेजारी लय खटाळ आहे म्हणे, जाताना घराला कुलूप लावत जा, कडी लावत जा. आणि जशी जशी दिवाळी संपू लागली, शिरबंद केलेला, पॅकबंद केलेला तेलाचा डब्बा हळूहळू खाली आला. आणि दिवाळी संपल्यावरती तेलाच्या डब्यातलं तेलही संपलं. आणताना आणला होता तेलाचा डब्बा, तेल संपल्यावरती रूपांतर झालं डबड्यात. लक्ष द्या. आणताना तेलाचा डब्बा होता, तेल होतो तोपर्यंत, तेल संपल्यावरती त्याला लोक डबडं म्हणू लागली, डबडं. मग तेच डबडं घरातली पोरं वाजवाय घेऊ लागली, तेच डबडं घरामध्ये धान्य साठवायला घेऊ लागली, तेच डबडं पाणी आणायला लगड करू लागली. आणि नाहीच कुठं उपयोगाला आलं तर 15 रुपयाला भंगाऱ्याला विकून टाकलं. त्या तेलाच्या डबड्यातून तेल संपल्यावरती त्याला 15 रुपयाची किंमत आहे. या 3.5 हाताच्या देहातनं आत्मा गेल्यावरती याला कितीची किंमत आहे? द्या लिहून मला. बोला. आतापर्यंत लोक म्हणायचे नवनाथ महाराज, आतापर्यंत लोक म्हणायचे आप्पा, आतापर्यंत लोक म्हणायची नाना, आतापर्यंत लोक म्हणायची तो सगळ्यात मोठा आहे, त्याचं नाव घ्यायची लोक. पण ज्या दिवशी तो जातो ना, त्या दिवशी लोक त्याला नावाने कधी हाक मारत नाहीत. लोक म्हणतात मड कुठपर्यंत आलो? खरं का खोटं? जोपर्यंत या 3.5 हाताच्या देहात आत्मा आहे तोपर्यंत याला नाव आहे. लक्ष द्या. जोपर्यंत या 3.5 हाताच्या देहात आत्मा आहे तोपर्यंत ह्याचा 50 लाखाचा बंगला आहे. जोपर्यंत या 3.5 हाताच्या देहात आत्मा आहे तोपर्यंत 10 एकराची बागायत जमीन याची आहे. जोपर्यंत या 3.5 हाताच्या देहात आत्मा आहे तोपर्यंत सगळी बायका पोरं याचे. एकदा ह्याच्यातनं तो जाऊ द्या, ह्याचं कोणच नाही. खरं का खोटं?